कोरोना महामारी के चलते केंद्र और राज्य शासन द्वारा अपने अपने सीमाओं में लॉकडाउन कर समय समय पर लॉकडाउन की समय सीमा बढ़ाते जा रहे हैं। शासन द्वारा नागरिकों की सुविधा मुहैया कराने कोशिश जारी है। देश का हर नागरिक अपने हुनर के अनुसार अपनी उपजीविका चलाते हैं। नौकरदार शासन वेतन पाते हैं तो मजदूर मेहनत कर रोजी रोटी कमाता है। मगर देश में ऐसे भी लोग हैं जो अपनी कला प्रदर्शित कर लोगों का प्रबोधन व मनोरंजन और जनजागरण कर उस पर अपनी उपजीविका चलाते हैं। महाराष्ट्र में लोक कलाकार, राष्ट्रीय प्रबोधनकार जैसे शाहीर, कव्वाल, भजनी, ढाका मंडली, नाटककार इत्यादि लोगों का जिना दुभर हो गया है। इन सभी कलाकार लोग साल के केवल 4 से 6 महीने स्टेज प्रोग्राम के जरिए कार्यक्रम पेश करते हैं। बतौर उनको उत्सव मंडल अवधारा ठेका दिया जाता है और नियोजित काल में उनका प्रोग्राम चलता है। महाराष्ट्र में जनवरी से जून माह तक प्रोग्राम फिक्स रहता है और कलाकार मंडल की ओर से प्रोग्राम का ऑर्डर बुक समय के मुताबिक प्रोग्राम करते हैं। कलाकार मंडल में अनेक सदस्य काम करते हैं और अपने परिवार पालते हैं। मगर इस साल कोरोना महामारी और लॉकडाउन के वजह से हर प्रोग्राम चौपट हुआ है और कलाकारों की भूखमरी हो रही है और रास्ते आ गए हैं। यह हाल तो इस साल का है, मगर कलाकारों के अनुसार उन्हें शासन से शिकायतें हैं। महाराष्ट्र के अनेक कलाकारों की मानधन राशि प्राप्त नहीं हुई और कुछ मानधन की राशि बढ़ाई जाए, ऐसी मांग कई जागरूक कलाकारों ने समय समय पर शासन प्रशासन को निवेदन देकर सरकार को कलाकारों की समस्या छुड़ाने की मांग की है। कुछ दिन पहले शाहीर कलाकार विनोद बागडे ने नागपुर जिलाधिकारी को निवेदन देकर अपनी मांग रखी है। ऐसे में हमारे संवाददाता ने कुछ कलाकार और पदाधिकारियों से मुलाकात कर उनकी समस्याएं जानने की कोशिश की। कलाकार पदाधिकारियों ने क्या कहा, देखिए हमारे संवाददाता संजय खांडेकर इनकी रिपोर्ट। नमस्कार, मी अनिरुद्ध शेवाळे, प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ केंद्रीय अध्यक्ष। माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि समाज कल्याण मंत्री मुंडे साहेब, त्याचप्रमाणे सांस्कृतिक मंत्री, आपण सर्वांना माझी अशी आमची सर्व कलावंतांची अशी विनंती आहे की आम्ही डिसेंबरमध्ये ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन होतं त्या अधिवेशनच्या काळामध्ये सर्व कलावंतांनी, प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघाच्या सर्व कलावंतांनी महाराष्ट्र लेवलवरती आपल्याला निवेदन दिलं होतं। पण त्यावेळेस मंत्रिमंडळाचं वाटप व्हायचं असल्या कारणास्तव नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे वीज मंत्री आपले नितीन राऊत साहेब त्यांच्याकडे आम्ही सर्व कलावंतांनी निवेदन दिलं आहे। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की हे जे महाराष्ट्र शासनाचं जे मानधन आहे या मानधनामध्ये वयोमर्यादा 45 असली पाहिजे आणि केंद्र सरकारचं जे मानधन आहे त्या मानधनामध्ये वयोमर्यादा 55 असायला पाहिजे। त्या दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे मानधन कमिटीवरती जे समितीवरती जे नेमणूक होत आहे ती पालकमंत्र्यातर्फे केली जाते। तर पालकमंत्र्यांनी अशा व्यक्तींची निवड करावी की जो व्यक्ती त्या परिसरामध्ये त्या जिल्ह्यामध्ये सर्व परिचित आहे, सर्व कलावंतांच्या परिचित आहे आणि प्रत्येक क्षेत्रातला एक एक कलावंत, त्यात जसा कवी आहे, गायक आहे, प्रबोधनकार आहे, कीर्तनकार आहे, तर अशा सर्वांच्या ओळखीचा जो माणूस आहे त्यांनी त्या समितीवर घेतलं तर कोणावर अन्याय होणार नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की आजपर्यंत महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्रातील कलावंतांचा खूप अन्याय असं झालं कलावंतांवर, कारण केंद्र सरकारचं जे मानधन आहे मध्यवर्ती सांस्कृतिक केंद्र, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, तर महाराष्ट्र कलावंतांना मिळालंच नव्हतं। ते मान्यही केलं महाराष्ट्र शासनाने की चूक झाली म्हणून, पण आता मिळत आहे। तर ते फॉर्म मुंबईला जावं लागतात। आधी त्याची व्यवस्था अशी होती की प्रत्येक जिल्ह्यातून ते फॉर्म जायचे आणि नागपूरमध्ये त्यांचं एक मेन केंद्र होतं। तर आमची अशी विनंती आहे की प्रत्येक जिल्ह्यातील कलावंत, ग्रामीण भागातील कलावंतांना काही कळत नाही तो मुंबईला जाईल, कुठं देईल, काय देईल, कारण की कला असते, कला सादर करणे, लोकांमध्ये आपली प्रस्तुती करणे आणि हे सर्व वैधानिकदृष्ट्या जे काम असतं ऑफिसचे, हे कार्यालयाचे कामं येतात असं काही प्रश्न नाही। आणि त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील कलावंतांचा फॉर्म त्याच जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारचा मानधनाचा घ्यावा आणि तो केंद्र सरकारकडे पाठवावा, हे शिफारस महाराष्ट्र शासनाने करावी। दुसरी गोष्ट अशी आहे की जे कलावंत आहेत ग्रामीण भागातील ते कलावंत आपली कला सादर करून राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय कार्यक्रम, अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये, रूढी परंपरेच्या विरोधामध्ये आणि सलोख्याचं वातावरण, सामाजिक समता वगैरे हे जे कार्यक्रम करतात सर्व कलावंत, तर या कलावंतांची शासन दरबारी कुठेतरी दखल घेतली पाहिजे। कारण कसं आहे की ग्रामीण भागातील ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांनी त्या गावातील कलावंत कोण, कशा पद्धतीचा आहे याची पंचायत समितीला नोंद करावी। पंचायत समिती जिल्हा परिषदेला कळेल, जिल्ह्यात त्याची नोंद राहील आणि ती महाराष्ट्र शासनाकडे राहील। उदाहरण द्यायचं तर मला असं देता येईल की पूर्ण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी उत्तम मुळे आमच्या नागपूरला राहत होते
आयुष्यभर त्यांनी 10x10च्या रूममध्ये आपलं आयुष्य काढलं. त्या उत्तम मुळेंचं ज्यावेळेस निधन झालं, तर त्या निधनाच्या वेळेस फक्त आमच्याकडे नागपूरचे जे 2 चॅनल होते, एक आवाज इंडिया आणि एक लॉर्ड बुद्धा, या 2च चॅनलनी फक्त दखल घेतली त्यांची. बाकी कोणत्या चॅनल त्यांची दखल नव्हती. ये बुद्ध की धरती युद्ध न चाहे चाहे अमन परस्ती, ये बुद्ध की धरती ही लिहिणार आहे. आणि कृष्णा शिंदेंनी HMV कंपनीमध्ये त्यांचं रेकॉर्ड झालं होतं. एवढा मोठा ख्यातनाम कवी, त्यांचा शासनाने दखल घेतली नाही. त्यावेळेस ते मृत्यू झाला, ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेससुद्धा मेडिकलमध्ये त्यांची दुरावस्था झाली होती. तर आमचं कलावंतांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर शासनाच्या कला सादर करून जर आम्ही लोकजागृतीचं काम करतो आहे, प्रबोधन करतो आहे, कीर्तन करत आहेत, डहाका आहेत, तमाशे आहेत, खडीगंमत आहे, हे सर्वचे सर्व जे कलावंत आहेत, या कलावंतांची शासनाने कुठेतरी दखल घ्यायला पाहिजे. कारण कला ही प्रमुख असते. कलेच्याद्वारे आपण समाजामध्ये समाज मन निर्माण करण्याचं काम करतो, लोकांना जागृत करण्याचं काम करतो. दुसरी गोष्ट असं आहे की शासनाचे जे कार्यक्रम आपण देता, तर जे खूप मोठे कलावंत आहेत, ज्यांचं खूप नाव आहे, ठीक आहे, त्यांना तुम्ही द्या, आम्ही नाही द्या असं म्हणत नाही. पण ग्रामीण भागातील खरोखर कलावंत लोकांमध्ये जाऊन जो जागृती करतो, लोकांमध्ये जाऊन जो शासनाचे कार्यक्रम सांगतो, त्यांनासुद्धा शासनाचे कार्यक्रम द्यायला पाहिजे. कारण हा जो कलावंत आहे, हा तळागाळातला कलावंत, हा खेड्यापाड्यात जाऊन लोकांपर्यंत पोहोचतो, तो लोकांना जागृतीचं काम करतो. आणि म्हणून आमचं एक विनंती आहे आमची सर्वांची आपणास, की जे निवेदन आम्ही नितीन राऊत साहेबांना त्यावेळेस दिलं हिवाळी अधिवेशनामध्ये 20 डिसेंबर 2019ला डिसेंबर महिन्यामध्ये, तर त्यावर आपण लॉकडाऊन संपल्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने कलावंतांच्या बाबतीमध्ये हा असा एक निर्णय घ्यावा. दुसरी गोष्ट अशी की आता लॉकडाऊनमध्ये, कोरोनामध्ये आमच्या सर्व कलावंतांची फार हेळसांड झाली, खूपच हेळसांड झाली. कारण कार्यक्रम तर नाहीच झाले, पण जे बिचारे याच्याच भरोशावर होते कलावंत, त्यांना काही कलावंतांनी आपला स्वतःकडून जे काही सामग्री होईल ते पूर्ण सामग्री पुरविण्याचं काम केलं. मी त्या कलावंतांचे अभिनंदन करतो, माझ्या सर्व ज्या कलावंतांनी अशा कलावंतांना मदत पोहोचवली अशा वेळेस. आणि त्यामध्ये शासनाने आम्हाला काही मदत केली नाही. म्हणून आमची अशी विनंती आहे की महाराष्ट्रातील सर्व कलावंतांची दखल घ्यावी. आणि आम्हाला मध्य प्रदेशमध्ये 8 करोड रुपये जे कलावंत आहेत, त्या कलावंतांचं पॅकेज त्यांनी जाहीर केलं आहे. मग महाराष्ट्र सरकार कुठे मागं आहे? महाराष्ट्र सरकारकडे बी आहे. तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा या गोष्टीची आपण दखल घ्यावी अशी माझी आपण सर्वांना विनंती आहे. मैं विदर्भ शायर कलाकार परिषद नागपुर जिले का सचिव हूँ. मेरा नाम अरुण यनवाहने है. मैं ब्राह्मणी कलमेश्वर में रहता हूँ और गए 15-20 साल से कलावंत के लिए काम करता हूँ. विदर्भ शायर कलाकार परिषद ये यूनियन चलाता हूँ. विदर्भ शायर कलाकार परिषद की शाखाएं पूरे विदर्भ में है और कलाकारों की समस्या शासन तक पहुंचाने का काम हम गए 15-20 साल से कर रहे हैं. मैं बचपन से कलावंत हूँ और जब विदर्भ शायर कलाकार परिषद हमने जब स्थापन किए, तब से लेकर आज तक हर एरिया में हम कलावंत के लिए स्टेज बना के दिए और उसके वजह से उनकी समस्याएं शासन तक पहुंचाने के लिए हमें तकलीफ तो हुई, लेकिन उनका समस्याएं बहुत सारा सॉल्व हुआ. जैसे पहले 500 रुपये मानधन मिलता था, उसके बाद 1000 हुआ. हमने अनेक डेपुटेशन देने के बाद अभी उनको 1500 रुपये मानधन मिलता था. हमने और शासन को कलाकारों की समस्या बताए, निवेदन दिए, मोर्चा निकाले और उसके वजह से आज कलाकारों को 2250 रुपये क वर्ग को मिलते हैं. उसके बाद कलाकारों के लिए महाराष्ट्र शासन ये मानधन देते हैं, उसके लिए फाइल करना पड़ता. ये फाइल कैसे करने की, इसके बारे में हम ये जहाँ जहाँ भी हमारे कार्यक्रम होते हैं हम उनको बताते हैं. उसके बाद खुद का स्टेज
हमने तैयार किया विदर्भ शायर कलाकार परिषद की तरफ से। अच्छा, हमारा यहाँ- केंद्रीय कार्यालय ये कन्हान में है और हमारा जिला कार्यालय ये हमारे कलमेश्वर में है। यहाँ मैं आपको रोकना चाहूँगा। कहाँ बोलो? अभी जो कोरोना महामारी का जो प्रकोप चल रहा है, जैसे पूरे विश्व में महामारी का प्रकोप चलते हुए कलाकार को जो आपत्तियाँ अभी उत्पन्न हो रही है, जो आपदाएं उत्पन्न हो रही है, उसके बारे में आप संक्षिप्त में बताएं। बात कैसी है कि ये फरवरी मार्च अप्रैल मई महीना जो रहता है ये कलाकारों के लिए बहुत अच्छे दिन रहते हैं। उनके लिए कार्यक्रम लगते हैं, पार्टियाँ आती है, एडवांस देते हैं। अतः बात कैसी होगी कि जनवरी महीने में, दिसंबर महीने में हमने कलाकारों अपना तमाशे के लिए, गम्मत के लिए हमने एडवांस लिए। एडवांस लेने के बाद बात ऐसी होगी कि लॉकडाउन हो गया। लॉकडाउन के वजह से हमारे कार्यक्रम चले गए, परिस्थिति विकट होती जा रही। जो पार्टी ने हमारे को एडवांस दिया वो एडवांस भी वापस मांगते थे, लेकिन हमारी परिस्थिति विकट रहने के वजह से नहीं हम कार्यक्रम कर सके, नहीं हम उनके एडवांस वापस दे सके। इसलिए मेरा महाराष्ट्र शासन से, केंद्र शासन से ये कहना है, मेरी मांग है कि ये कलाकारों के लिए उन्होंने कम से कम ये लॉकडाउन पीरियड में जो उनका लॉस हुआ उनके लिए, उनके फैमिली के लिए कम से कम हर कलाकार को 10,000 रुपये उन्हें मदद देना चाहिए। ये अपनी मांग है। कलावंत के लिए केंद्र शासन द्वारा उनको मानधन मिलता है। गए 1.5 साल से 2 साल से उनको मानधन आया नहीं। उनकी परिस्थिति बहुत विकट होती जा रही है। ये शादी के पीरियड में जो ढाका कलावंत है, ये ढाका कलावंत सिर्फ शादी के वक्त उनको कार्यक्रम मिलते हैं, लेकिन ये शादी हुई नहीं, इसके वजह से उनके ढाके के कार्यक्रम लगे नहीं और उसके वजह से उनकी आर्थिक परिस्थिति बहुत बेकार हो गई है। कलाकारों की परिस्थिति बहुत बेकार हो गई है, कुछ भूखे रह रहे हैं। इसलिए जब भी मैंने जो बोला कि कम से कम केंद्र शासन ने 10,000 रुपये मदद देना चाहिए, यही अपनी मांग है।